पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। शिवसेना आणि पंतप्रधानांची बैठक संपल्याची बातमी आता येते। जिल्हा बँक आणि पतसंस्थांवरचे निर्बंध मागे घेण्याची मागणी शिवसेनेनं पंतप्रधानांकडे केल्याची बातमी आता समोर येते। रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी शिवसेनेला दिलंय। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण वाकचौरे यांच्याकडून। प्रवीण, शिवसेनेची पंतप्रधानांसोबतची बैठक आता संपली आहे, अधिक काय माहिती आहे? नक्कीच मानसी, दोन मुद्द्यांवरून ही पंतप्रधानांबरोबर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बैठक घेतली होती। एक तर नोटबंदीचा मुद्दा आणि त्यानंतर जिल्हा बँकांवरती जे निर्बंध घातले आहेत ते निर्बंध मागे घेण्यासाठी ही बैठक होती। जिल्हा बँकांवर निर्बंध घातल्यामुळे ग्रामीण जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्ण कोलमडून जाईल असा जो होता शिवसेना शिष्टमंडळाचा दावा होता। त्यामुळे त्या ग्रामीण भागातील शेतकरी किंवा नागरिक यांचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा बँकांवरील जे निर्बंध आहेत ते लवकरात लवकर उठवावे। त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी देखील शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की रिझर्व्ह बँकेशी आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ। त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाचं समाधान झालेलं आहे असं ते दिसतंय। शिवसेनेच्या खासदारांनी आधीच असं स्पष्ट केलं होतं जर समाधानकारक उत्तर पंतप्रधानांकडून दिलं गेलं नाही तर विरोधकांच्या भूमिकेमध्ये आम्ही जाऊ। बरोबर, धन्यवाद प्रवीण दिलेल्या माहितीबद्दल। तर जिल्हा बँक आणि पतसंस्थांवरचे निर्बंध उठवण्याची मागणी शिवसेनेने या बैठकीत केली आणि यावर रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी शिवसेनेला दिलंय।